नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि दिवाळीचे दिवस जवळजवळ आलेलेच आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आमची रोजची सकाळ असते. छान अंगणामध्ये पाणी टाकणं आणि त्यानंतर मस्त रांगोळी काढणं आणि दिवाळीचे दिवस आहेत तर सकाळी उठल्यानंतर तुळशी वृंदावनाच्या जवळ दिवा लावणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक गोष्टी आहेत ते मस्त आम्ही करत असतो. आणि अशी आमची दिवाळीची दिवसाची सुरुवात होत असते. आता सध्या हेच दिवस चालू आहेत मस्तपैकी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी रांगोळी काढून झालेली आहे, देवाजवळ नाव काढून झालेलं आहे आणि द्वाराच्या जवळ स्वस्तिकसुद्धा काढून झालेली आहेत आणि भरपूर असा फुलांचा बहर या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर सगळे फुलं तोडून मस्त मी या ठिकाणी देवपूजा केलेली आहे आणि बघू शकता की ते सुंदर आणि प्रसन्न अशी देवपूजा वाटत आहे माझी. आणि या ठिकाणी ना जास्वंदाची फुलं मी इथे भरपूर असे देवाला वाहते, कारण मला ना एक तर फुलं झाडांवरती आवडतात किंवा देवाच्या चरणाशी आवडतात. तर अशी मस्त देवपूजा झाल्यानंतर दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे आणि त्या कारणामुळे म्हटलं चला फराळाला पण सुरुवात करायला पाहिजे. तर मस्तपैकी या ठिकाणी जे आपले पातळ पोहे आहेत ते तेल आणि हळद टाकून इथे मंद आचेवरती भाजून घेतलेत. आणि याला एवढा वेळ लागतो ना, तरी मी मध्ये मध्ये त्याला चमचा फिरवल्यानंतर ना थोडंसं हाताने कुस्करून बघत होते की छान क्रिप्सी असे झाले की नाही. आणि त्यानंतर तेल तापल्यानंतर म्हणजे हे सगळं पोहे मी भाजून घेतल्यानंतर ना जे आपले रेग्युलर जिन्नस आहेत ते या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये शेंगदाणे मस्तपैकी असे गुलाबी सर असे मस्त फ्राय करून घेतलेत. याला पण भरपूर असा वेळ लागतो. आणि त्यानंतर शेंगदाणे झाल्यानंतर ज्या डाल्या आहेत त्या पण इथे मस्त मंद आचेवरती तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. सोबतच हिरव्या मिरच्या पण, कारण चिवळामध्ये जर योग्य प्रमाणामध्ये तिखट असलं तर आणखी रुचकर लागतो चिवळा. आणि हा आहे मसाला आहे, याच्यामध्ये काय काय टाकलं मी जास्त या चिवळ्यामध्ये काही टाकण्याची आवश्यकताच नसते, पण तीळ, धने पावडर, शोप आणि हिंग आणि थोडासा किंचित चिवडा मसाला या ठिकाणी घेतलेला आहे मी मस्त. आणि मस्तपैकी तेलामध्ये होऊ दिलेला आहे. एवढा सुगंध येत होता ना याचा. आणि हा पण या ठिकाणी झाला. तोंडावरती येऊन पोहोचलेली आहे आणि आता म्हटलं फराळ आपण बनवायचं. तर या ठिकाणी मस्तपैकी पातळ पोह्यांचा अतिशय स्वादिष्ट असा चिवडा मी बनवलेला आहे. तर मी तुम्हाला एक वेळ जिन्नस दाखवून देते त्याचे. तर बघा, या ठिकाणी मस्त हे पातळ पोहे आहे. हे तेल आणि हळद मिक्स करून हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आणि या ठिकाणी हे जे जिन्नस आहेत जे आपल्या चिवड्यामध्ये आपण टाकतो, खोबरं, मिरच्या, गोड लिंब तेच. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे मिरच्या आहेत, काजू आहे, बदाम आहे आणि ह्या डाल्या आहेत. तर हे अशा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे. आणि ते या ठिकाणी मी मस्तपैकी टोपलं घेतलेलं आहे, कारण ते एकदम सगळं मिक्सअप होण्यासाठी स्वच्छ धुवून असं टोपलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा घालू आपण चिवडा. जे आपले पातळ पोहे आहेत आपण मस्त कुरकुरीत असे त्याला भाजून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड करूया. हे असं ऍड केलं याच्यामध्ये. आणि हे जे आपले मसाल्याचे जिन्नस आहेत हे याच्यामध्ये घालूया अशा पद्धतीने. आधी यालाच मस्त मिक्स करून घेते हळूहळू, कारण हे जे पोहे आहेत हे जर आपण जास्त प्रमाणापेक्षा भाजल्या गेले तर हे मिक्स करताना त्याचा थोडा चुरा होतो आणि त्याच्यामुळे मग ते असे टवटवीत दिसत नाही. तर या ठिकाणी मस्त असं मिक्स करून घेऊया थोडं थोडं हळूहळू. बघू शकता या ठिकाणी
थोडा हा जो मसाला आहे आपण या ठिकाणी घेतलेला आहे, हा मसाला थोडा थोडा या ठिकाणी घालूया. आणि जसं आणखी काही आपल्याला याच्यामध्ये मीठ लागलं तर आपण याच्यामध्ये ऍड करूया. लिंबू पावडर सुद्धा मी याच्यातच टाकलेली आहे, कारण लिंबू पावडरने ना मस्त असा आंबटपणा येतो छानपैकी या चिवड्याला. तर लिंबू पावडर पण मस्तपैकी मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. परत थोडंसं टाकूया. आणि चिवडं झाल्यानंतर ना आईने मस्त शेवाचं असं भिजवलं होतं आणि त्यानंतर आई कढईमध्ये टाकत होती आणि मी या ठिकाणी तळत होते. तर शेव पण इतके मस्त कुरकुरीत झालेत ना, तुम्हाला दाखवते. तुम्हा सगळ्यांची तयारी पण जोमात चालू असेल ना. आमच्याकडे पण तेच चालू आहे सध्या. तयारी अशी जोमात चालू आहे ना, कारण दिवाळी अगदी काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे. तर त्यामुळे मस्त आता फराळाची सुरुवात केली आहे आजपासनं. तर मी आणि आईनी मस्त कुरकुरीत अशी ही शेव बनवलेली आहेत या ठिकाणी बघू शकता. हे एक ताट भरलेलं आहे आणि बाकी आहे दुसरं. या शेवांचा तुम्हाला टेक्स्चर दाखवते मी, किती कुरकुरीत अशी बनवलेली आहे हे बघू शकता. आवाज बघा, कुरकुर कुरकुर आवाज येतो त्याचा. मस्त अशी शेव बनवलेली आहे या ठिकाणी. आणि आपण म्हणतो, पण आपण कुठलाही पदार्थ जेव्हा घरी करतो ना, तर त्याचा एक वेगळाच आनंद पण असतो आपल्याला आणि आपल्या शरीरासाठी अतिशय योग्य रीतीने, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी अतिशय योग्य रीतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी, स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी आपण राखून हे पदार्थ सगळे तयार करतो. आणि बाहेरून बाजारातून आणले की त्याच्यामध्ये काय टाकतात काय नाही हे आपल्याला माहिती नसतं. तर जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितलं की आपल्याला आनंद वाटतो. पण मेहनत, अरे देवा, एवढी मेहनत आहे ना या पदार्थ बनवायला. हे दिवाळी येणार आहे म्हटलं की एक आनंद पण होतो, पण बायकांसाठी अतिशय काय म्हणतात त्याला, फारच परीक्षा घेणारा टास्क असतो हा. कारण सगळे घराचे कामं करणं, साफसफाई करणं, सोबत मग स्वयंपाक, भांडी, जी आपली रोजची सगळ्यांची कामं आहे ते आपण उरकून नंतर ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर कुठलाही सण म्हटला ना की बायकांचं तेच असतं. पण म्हणजे सगळं छानपैकी आनंदामध्ये तुम्ही साजरं पण करा कुठलाही सण. आणि तो साजरा करताना त्याची जी तयारी असते आणि जी रोजची कामं असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करूनच करावं लागतात, सण साजरे करावं लागतात. माणसांचं कसं आहे, एक वेळ मस्त जेवण खावण केलं की त्यानंतर मस्त बाहेर जातात, मस्त जेवण जगतात माणसं. आता याच्यावरती पण कुणाचं वेगळं मत असेल माणसांचंच, की म्हणजे पुरुषांचं, की तुमच्यापेक्षा आम्हाला कामं जास्त आहेत. पण एका महिलेला, एका गृहिणीला, तुमच्या अर्धांगिनीला हॅट्स ऑफ. कारण सोपं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी करणं. मी तर म्हणते एक वेळ या पुरुषांना ना हा टास्क द्यायला हवा आपण, की आज हे सगळं तुम्ही करा, आम्ही मस्तपैकी शांततेत बसतो. तर असो, या ठिकाणी मस्त मुरमुरे भाजलेले आहेत. ते जे पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे त्याच्यामध्ये हे मुरमुरे आता ॲड करते आणि तुम्हाला दाखवतेच. आणि हो, दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.
आणि संपूर्ण दिवस आज दिवाळीचा फराळ करण्यातच गेला आणि नंतर एवढे थकले होते ना, आणि मग मस्त जेवणावरती ताव मारला. या ठिकाणी बाबांनी काजू करी आणि चपात्या मस्त एकदम गरम गरम असं पार्सल आणलं होतं माझ्यासाठी. तर असा माझा आजचा दिवस गेला.